जागांवर ज्या पद्धतीनं मतदान पश्चिम बंगालमध्ये झालं होतं ते पाहता ही आकडेवारी आपण लक्षात घेतोय. तमिळनाडूची आकडेवारी 234 पैकी 234 जागांचे कल. द्रमुक प्लस काँग्रेसला 56 जागांवर आघाडी, तर एआयडीएमके आणि भाजपला 69 जागांवर. आणि सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेतलंय ते टीव्हीकेनं, कारण का थलपती विजयचा हा पक्ष आणि त्यांनी 109 जागांवरती आघाडी मिळवली आहे. आणि पहिल्यापासूनच प्रादेशिक पक्षांचं तमिळनाडूमध्ये वर्चस्व राहिलंय. आपण अगदी 1967 पासूनचा विचार केला तर पुदुचेरी आपण पाहतोय 30 पैकी 29 जागांचे कल हाती आलेत. भाजप 22, काँग्रेस 6, टीव्हीके 0, तर इतर पक्ष एका जागेवरती इकडे आघाडीवर असल्याचं आपण पाहतोय. आणि यानंतर आपण जाऊयात भाजपचे नेते केशव उपाध्ये सध्या आपल्यासोबत आहेत. केशव उपाध्येजी नमस्कार, आपलं स्वागत आहे. आणि मोठं स्वप्न तुमचं साकार होतंय, पश्चिम बंगाल तुमच्या हातामध्ये आपल्याला येताना दिसतंय आणि साधं सुधं नाही तर थम्पिंग मेजॉरिटीकडे जाताना तुम्ही दिसताय. काय प्रतिक्रिया आपली? 2-3 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. खरोखर सर्व भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आजच्या विजयाचा निकाल केवळ भारतीय जनता पार्टीचा विजय इतकं मर्यादित हे नाही. त्याचं कारण असं आहे की 1967 साली बंगालमध्येच, पश्चिम बंगालमध्येच नक्षलबारीत इथून नक्षलवादी चळवळ सुरू झाली. डाव्यांचा हा अतिशय गड हो राहिलेला आहे, वर्षानुवर्ष राहिलेला गड आहे. आणि अशा ठिकाणी आज लाल क्रांतीच्या ज्या काही पोकळ घोषणा दिल्या गेल्या तिथून आज पश्चिम बंगालमध्ये भगवी लाट येते. दुसरं, त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं, केरळ हे डाव्यांचं शेवटचं जे वर्षानुवर्ष राहिलेलं राज्य होतं, तिथूनही डाव्यांचा पराभव झालाय. त्यामुळे देशभरातनं जे डावे संपत चालले होते त्यातला शेवटचा किल्ला पण ढासळला. एका अर्थाने पश्चिम बंगालमध्येच असं आतापर्यंत मी नेहमी म्हणतो, श्यामाप्रसाद मुखर्जी जहां शहीद हुए वो कश्मीर हमारा है. आता आज बदल त्यात आम्ही करतोय, जिथे पश्चिम बंगाल जहां श्यामाप्रसाद मुखर्जी थे वो बंगाल भी हमारा है. त्यामुळे वंदे मातरमच्या 150 वर्ष आपण साजरी करत असताना एका अर्थाने हा मिळालेला विजय, एक भगवी लाट पश्चिम बंगालमधली, हे सिद्ध करतेय की या देशामध्ये भ्रष्टाचार आणि मालकी कॉर्पोरेट पद्धतीने, मालकी पद्धतीने ज्या पार्टी चालायच्या त्या पार्टीना धुळधाण चालत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या वाटेवरती प्रत्येक देशात, प्रत्येक राज्यातली जनता चालू इच्छिते. हा या निकालाचा अर्थ. निश्चित अजून या सगळ्या संदर्भात आपल्याला विश्लेषण करायचंय. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे सुद्धा आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर सुद्धा आपल्यासोबत आहे. या चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची, विश्लेषण असंच सुरू ठेवायचंय. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा एबीपी माझा.